नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनची आपली जी दुसरी टेस्ट झाली त्या दुसऱ्या टेस्टच्या मॅथ्स रिझनिंग या टॉपिकचं हे डिस्कशन बघा. पहिला 81 नंबरचा प्रश्न आपण बघूयात. 3 विधानं दिलेत आणि 2 निष्कर्ष दिलेत. सो वेन डायग्राम ड्रॉ करूयात. सर्व बिया फळे आहेत. सो समजा बिया इकडे दाखवलं, सर्व बिया फळे आहेत. सोपा क्वेश्चन होता. त्यानंतर सर्व फळे भाज्या आहेत, सर्व फळे भाज्या आहेत आणि सर्व भाज्या वनस्पती आहेत. सो वनस्पतीचा जो सर्कल आहे तो सगळ्यात आउटसाईडला येईल आणि इट विल कवर एव्हरीथिंग. सो निष्कर्ष बघूयात. निष्कर्ष काय? सर्व बिया भाज्या आहेत. बघा, भाज्या आहेत का? सर्व बिया ह्या भाज्या आहेत का? ते यस. सो हा निष्कर्ष करेक्ट आहे. सर्व फळे वनस्पती आहेत. सर्व फळे वनस्पती आहेत का? तर आहेत. सो दोन्हीही विधानं काय आहेत? योग्य आहेत. इथे बघा, जाणीवपूर्वक व्यवस्थित हे वाचणं गरजेचं आहे. सो निष्कर्ष व ई हे दोन्ही निष्कर्ष काय आहेत? योग्य आहेत. चौथा हा सिंपल क्वेश्चन होता. चौथा ऑप्शन असेल. आता बघा, दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. सो ही 5 पदं दिली आहेत. या 5 पदामधील चुकीचं पद शोधायचं आहे. बघा, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर लागलं लॉजिक तर लगेच आपल्याला समजतं. अदरवाईज याच्यामध्ये काय होतं की बराचसा वेळ जातो. सो जर वेळ जात असेल तर या प्रश्नाला शेवटी सोडवायचा प्रयत्न करा. बघा, आता इथं तुम्ही 3चा वर्ग कराल किंवा 9चा वर्ग, हे काय कन्सेप्ट बसत नाही. तर इथं तुम्हाला हा लॉजिक लावायचा आहे की 2n² + 1 आणि nची व्हॅल्यू 1, 2, 3, 4, 5 अशा स्वरूपात ठेवायची. n बरोबर 1 असताना 1चा वर्ग गुणिले 2 अधिक 1 3. सो हे 3 येईल. इथं nची व्हॅल्यू 2 ठेवूया. 2चा वर्ग 4, 4 2 8, 8 अधिक 1 9 वर्ग झाला. nची व्हॅल्यू 3 आहे. 3चा वर्ग 9, 9 2 18 अधिक 1 19 वर्ग झाला. इथे बघा, nचा व्हॅल्यू 4 आहे. 4चा वर्ग 16, 16 2 32 अधिक 1 33 पाहिजे होतं. इथं 32 आलेलं. शेवटचं चेक करू. 5चा वर्ग 25 गुणिले 2 50 अधिक 1 51. सो हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. सो चुकीचं पद यातलं काय पाहिजे? ऑप्शन नंबर 3 32 हे उत्तर. इथं 33 असायला पाहिजे होतं. सो ऑडमेन आउट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर बघा, एका परीक्षेत 80% उमेदवार इंग्रजीत आणि 85% उमेदवार गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 73% लोक उत्तीर्ण झाले. तर किती टक्के लोक उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले? आता सगळा डेटा आपल्याला उत्तीर्णचा दिला आहे. हा उत्तीर्ण दिला आहे, हा पण उत्तीर्णचा डेटा दिला आहे. सो आपण काय करूया? इंग्रजीतले उत्तीर्ण अधिक गणितातले उत्तीर्ण अधिक दोन्ही विषयातले वजा यातून दोन्ही विषयाचे उत्तीर्ण काय करूया? मायनस करू. दोन्ही विषयाचे उत्तीर्ण मायनस करूया. शिल्लक काय राहील बघा. अधिक 80 वजा 73 करा. 7 राहील. 7 आणि 5 12 बरोबर हे 92%. हे एक्झॅक्टली असे 92% असतील की हे दोन्ही पण विषयात उत्तीर्ण झालेले असतील. सो हा जो शिल्लक राहिलेला टोटल 100% विद्यार्थी. सो 100% विद्यार्थ्यामधून हे 92% जर आपण मायनस केलं तर 8% आपल्याला काय आहे? आन्सर येईल. सो
आपण व्हेन डायग्रॅमने हे वेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करता येते का बघा. समजा इंग्रजीतले अनुत्तीर्ण विद्यार्थी काढले आपण, तर 20% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 15% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण होतील, नापास. थोडक्यात नापास विद्यार्थी काढूया. गणितातले किती उत्तीर्ण होतील? गणितातले विद्यार्थी जर आपण बघितले तर हे 15% होतील. सो इथं आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही विषयात नापास झालेले जर आपण कन्सिडर केले, हा 20चा सर्कल आणि हा 15चा सर्कल, आणि दोन्ही विषयात नापास झालेले आपण पकडले 27. आता हे 15 हे जर टोटल आपण बघितले, हे 20 अधिक 15 आणि मायनस जर आपण याच्यातून हे झाले 35, बरोबर. हे 35% विद्यार्थी, पण ह्याच्यामध्ये हा इथला जो आहे इंटरसेक्शन हा डबल काउंट होईल. तो आपल्याला मायनस कसा करणार? तर इथं जर आपण बघितलं की दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 73 दिली. सो ह्याच्यात अनुत्तीर्ण दोन्ही विषयातले जर म्हणजे आपण पकडले टोटल करून, तर हे 27 येतील. सो या दोघांमधला जो गॅप असेल ते आपलं उत्तर असेल. ते अगेन किती यायला पाहिजे? 8%. सो या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असेल? 8. दोन्ही पद्धतीने आपण बघितलं तर हे एक सिम्पल मेथड होती. 80 अधिक 85 वजा 73 केलं ते 92 आलं. सो टोटल विद्यार्थी तुमचे जे आहेत, म्हणजे आता ह्याच्यात हे जे दोघांची टोटल जर आपण केली तर हे दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थीच येतील बघा. दोन्ही विषयात पास झालेले विद्यार्थी, ओके, दोन्ही विषयात पास झालेले. तर ते आपण काउंट केलं तर 92%. सो दोन्ही विषयात नापास झालेले 8% विद्यार्थी असतील. 100मधून 92 मायनस केलं. पुढचा बघा, बुद्धिबळाच्या पटावर बनवल्या जाऊ शकणाऱ्या चौरसांची संख्या किती? तर बघा, एक मी वेगळी मेथड वापरतो की ह्याच्यात टोटल चौरस किती आहेत? 1, 2 आणि 1, 2, म्हणजे असं एक वर्टिकल लिहा आणि असं एक लिहा. आता ह्याच्यात चौरसांची संख्या जर काढायची असेल, नंबर ऑफ स्क्वेअर त्याला म्हणतात, नंबर ऑफ स्क्वेअर. माझ्या मते हा प्रश्न येऊन गेला मागच्या वर्षीच्याच परीक्षेला. सो बऱ्याच जणांचा हा सोडवला असेल मागच्या वर्षीचा, तर तुम्हाला हा सोडणं सोपं आहे. अदरवाईज तुम्ही मागचे प्रश्नपत्रिका बघत नसाल तर हा प्रश्न तुम्हाला कदाचित अवघड जाऊ शकतो. बघा, समजा एवढेच याच्यामध्ये किती स्क्वेअर्स आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी याच्यात 1चा वर्ग अधिक 2 गुणिले 2 किंवा 2चा वर्ग करा, यांची बेरीज करा. 2चा वर्ग 4 अधिक 1 5. 5 स्क्वेअर होतात बघा. 1, 2, 3, 4 आणि हा एक मोठा 5. ओके. सो आपल्याला बुद्धिबळामध्ये जर आपण बघितलं तर बुद्धिबळामध्ये एकूण 8 घरं असतात बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशी 8 घरं असतात. आणि इकडे पण 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 ही 8 घरं या स्वरूपात दिलेली असतात. सो इथं तुम्हाला इथं पण सेम स्वरूपात ॲडिशन करायचे. सो नंबर ऑफ स्क्वेअर जर इथं फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला या प्रश्नासाठी बुद्धिबळाच्या काय करावं लागेल बघा. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग. सो फायनली या सगळ्यांची बेरीज करताना 49, 36, 25, 16, 9,
4 आणि 1. सो ही सगळी बेरीज जर तुम्ही केली तर ही येते 204. सो युअर आन्सर मस्ट बी वॉट 204 हे उत्तर यायला पाहिजे. 9 4 13 6 19 आणि 21 20 5 25 6 31 9 39 30 9 40 आणि 4 44 4 हातचे आले. 6 4 10 4 14 3 17 आणि 2 19 आणि 1 20 204 हे उत्तर येईल. सो नंबर ऑफ स्क्वेअर कसं काढायचं हे आपण आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये हे बघितलेलं आहे बघा. नंबर ऑफ स्क्वेअर, नंबर ऑफ चौकोन, एकूण चौकोनांची संख्या, त्याचा देखील फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. सो आपल्या लेक्चर्समध्ये हे आपण डिस्कस केलेलं आहे बघा. 85 क्रमांकाचा प्रश्न. आपल्या सामान्य गतीच्या म्हणजे सामान्य स्पीड s पकडलं आणि डिस्टन्स d पकडला आणि टाईम t पकडला. तर जर ह्या स्पीडच्या 3/4 पट वेग केला म्हणजे स्पीड 75% केलं, ह्याच्या कमी केलं म्हणजे ह्याचा जो टाईम आहे हा टाईम बदलतो आणि स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाईम. वेगाचा जो वेळ असतो हा काय असतो, व्यस्त स्वरूपात असतो. सो जर स्पीड जर 3/4 कमी झाला असेल तर लागणारा जो टाईम आहे हा व्यस्त करायचा ह्याचा म्हणजे उलटा करायचा. 4/3 टाईम वाढेल, बरोबर आहे. हा ह्याचा व्यस्त होतो. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, टाईम 2 मायनस टाईम 1 बरोबर त्यांनी दिलेलं आहे 16 मिनिट, बरोबर. सो पहिला जो टाईम होता तो पहिला टाईम 2 किती झाला 4/3t वजा दुसरा जो टाईम आहे हा दुसरा टाईम हा आहे. पहिला टाईम नॉर्मल t होता. सो या दोघात 16 मिनिटाचा फरक आहे. सो थोडक्यात असंही आपण बघू शकतो की 3 आणि 3/4 यांच्यातला डिफरन्स बघा. सो छेद समान करून घ्या. 4t मायनस 3t डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 16. सो फायनल 4t मधून 3t गेले, t राहतात. 16 गुणिले 3 बरोबर किती येईल 48. सो 48 मिनिट हा ओरिजिनल टाईम असायला पाहिजे. किती मिनिट 48 मिनिट. सो याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 आहे. येते लक्षात. सो इथे परत बघा, मी परत कन्सेप्ट सांगतो की स्पीड हा टाईमशी व्यस्त स्वरूपात असतो. जर स्पीड काही पट्टीनं वाढला तर तेवढ्या काही पट्टीनं टाईम हा डाऊन होत असतो. समजा इथं आपण बघितलं की 3/4 स्पीड वाढलं. इथं स्पीड पाहिजे होतं, सॉरी. 3/4 स्पीड जर बदललं त्याचा परिणाम टाईममध्ये कसा होणार, तर ह्याच्या व्यस्त टाईम असल्यामुळे टाईम काय होईल बघा, नवीन टाईम ह्याचा व्यस्त काढायचा. ह्याचा व्यस्त म्हणजे 4 वरती जातील, 3 खाली येईल आणि दुसरा टाईम. सो एवढा टाईम नवीन टाईम असेल, ह्याला T2 म्हणूयात आपण. सो या T2 मधून पहिला टाईम T मायनस केला आणि तो बरोबर 16 आहे. 16 मिनिट उशीर होतोय ना नेहमीच्या वेळेपेक्षा. सो 16 मिनिटाचा डिफरन्स आहे आपल्याला इथे. सो दुसरी एक मेथड आहे अशी की T1 मायनस T2 इज इक्वल टू 16 असंही आपण सोडू शकलो असतो. T1 मायनस T2. सो इथं टीचा फॉर्म्युला टाका, डिस्टन्स अपॉन पहिला स्पीड किंवा दुसरा स्पीड जो आहे तो किती, स्पीड कमी झाला आहे. दुसरा स्पीड जो आहे 3/4t. ओके, 3/4t बरोबर 16. आणि हे सोडून तुम्ही जर सोडवलं तरी तुमचं उत्तर 48 येणार आहे. सो दोन्ही पद्धतीने सोडू शकता. बघा आता हा ब्लड रिलेशनचा क्वेश्चन. ए हा सीचा मुलगा आहे. मांडणी करूयात इथं आपण. ए हा सीचा मुलगा आहे आणि सी आणि क्यू या एकमेकांच्या बहिणी आहेत. सी आणि क्यू एकमेकांच्या बहिणी आहेत. सो जे फिमेल जेंडर आहे त्याला सर्कलने दाखवू, मेल जेंडर आहे त्याला आपण चौकोनाने किंवा चौरसाने दाखवू. झेड ही क्यूची आई आहे. सो झेड ही कोणाची आहे, क्यूची. क्यूची म्हणजे सीची पण ती आई झाली.
पुढचं वाक्य बघा, पी हा झेडचा मुलगा आहे. सो या दोन बहिणी यांचा एक भाऊ असेल, म्हणजे झेडचा हा मुलगा आहे. सो झेडची ही आई आहे, सॉरी झेड ही पीची आई आहे, या तिघांची आई असणार ही. सो ह्या दोन बहिणी आणि यांचा भाऊ. सो आपल्याला काय विचारला आहे प्रश्न, पी हा झेडचा मुलगा. तर खालीलपैकी कोणते विधान, क्यू हे एचे आजोबा आहेत. क्यू हे एचे आजोबा आहेत का, तर नाही, ही मावशी आहे. सो हे रॉंग स्टेटमेंट आहे. पी हा एचा मामा आहे. पी हा एचा मामा येईल का, बहिणीचा भाऊ, सॉरी आईचा भाऊ, आईचा भाऊ म्हणजे हा मामा आहे. हे विधान बरोबर दिसतंय. पी हा एचा चुलत भाव आहे, तर हे पण चुकीचं आहे. आणि झेड हा सीचा भाव आहे. झेड सीचा भाव नाही, तर आई आहे. सो हे विधान, दुसरं विधान करेक्ट आहे. सो प्रश्न सोपेच आहेत. इथं बघा, तांब्याच्या तारेचे 121 वर्ग सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेला चौरस तयार केला. असलेला एक चौरस तयार केला, बरोबर आहे. आता बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय बघा. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलंय, चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलंय. चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलंय, 121 सेंटीमीटर स्क्वेअर. सो चौरसाचं क्षेत्रफळ, ह्याची जर बाजू x असेल, सो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजूचा वर्ग. सो एक्सचा वर्ग बरोबर 121. सो बाजू काढायची झाली तर एक्सची किंमत आपल्याला काढता आली. एक्स बरोबर काय आले, 11. सो ह्याचा स्क्वेअर रूट घेतला. सो बाजू झाली तुमची 11 सेंटीमीटर. सो आता ह्या चौरसाला जर उलगडलं तर एक तार तयार होईल. सो या चौरसाची परिमिती काढू. चौरसाची परिमिती काढली आपण. चौरसाचा परिमिती काय असते, बाजू गुणिले 4. सो बाजू तुमची 11 आहे. सो 11 गुणिले 4 बरोबर 44 साली 44 सेंटीमीटर तुमची टोटल बाजू आली. आता ह्याचा काय केलाय तुम्ही, वर्तुळ तयार केलाय. सो एकूण 44 सेंटीमीटर त्याची लांबी झाली त्या तारेची. ह्याचा जर वर्तुळ तयार केला, सो आपल्याला या वर्तुळाची त्रिज्या विचारली. सो सगळ्यात अगोदर याला गोल केला, बेंड केला, तर ह्याची, सो थोडक्यात काय, वर्तुळाचा परिघ बरोबर त्या तारेची लांबी येईल. ती किती आहे, 44 सेंटीमीटर, बरोबर आहे. सो 2ने भाग द्या इथं. 22, पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर बरोबर 22. 22ला 22 कॅन्सल होईल, आर तिकडे जातील. सो आर बरोबर काय आलं, 7 सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलं आहे बघा, वर्तुळाची त्रिज्या विचारली. सो वर्तुळाची त्रिज्या काढली आपण 7 सेंटीमीटर. सो याचं पहिलं ऑप्शन आहे. 87चं उत्तर ऑप्शन नंबर 1. दुसरा पुढचा प्रश्न बघा, दुकानदाराला 8% नफा मिळवायचा आहे आणि तो खरेदी किमतीवर 35% किंमत चिन्हांकित करतो. म्हणजे खरेदी किमतीच्या वरती 35% रेट जास्त लावतो. म्हणजे मार्किंग किंवा प्रिंटिंग प्राइस करतो, त्याच्यावर छापील किंमत टाकतो. सो 8% नफा मिळवायचा आहे. सो या प्रकारच्या प्रश्नात त्याची खरेदी किंमत अगोदर आपण इमॅजिन करूयात. सो खरेदी किंमत, समजा ती खरेदी किंमत जर आपण पकडली 100 रुपये, याच्यावरती 35% जास्तीची किंमत लावून छापील किंमत त्यांनी तयार केली. छापील किंमतीला चिन्हांकित किंमत पण म्हणतात. छापील किंमत ती किती आली, 135 येईल बघा. 100वर 35% जास्तीचे लावले. आता त्याला 8% नफा कमवायचा आहे. म्हणजे सवलत किंवा याला आपण काय म्हणूया, डिस्काउंट, सूट, बरोबर. सूट किंवा डिस्काउंट म्हणतात बघा. इंग्लिशमध्ये डिस्काउंट हा शब्द आहे. डिस्काउंट आपल्या ओळखीचा शब्द आहे बघा. डिस्काउंट हा ओळखीचा शब्द आहे. ओके. आता त्याला नफा किती कमवायचा आहे, 8% नफा. सो 100वरती 8% म्हणजे 8 रुपये. सो 8 रुपयाचा नफा म्हणजे त्याची विक्री किंमत किती असेल,
विक्री किंमत 100 वरती विक्री किंमत, कारण नफा त्याला या खरेदी किमतीवरती मिळणार आहे. सो ते 108 रुपये असेल. आता मला तुम्ही सांगा 135 रुपये त्याच्यावर छापलेलं आहे आणि विकलं आहे मात्र 108 रुपयाला. किती रुपयाचा डिस्काउंट दिला? सो त्याने सूट किंवा डिस्काउंट दिला 135 वजा 108 हे आलं 27 रुपये. सो एकूण 27 रुपयाचा डिस्काउंट त्यांनी दिला. सो पर्सेंटेज डिस्काउंट किंवा पर्सेंटेज सूट काढली तर ती किती आली बघा. पर्सेंटेज किंवा टक्केवारी काढली सूटची. 27 रुपये सूट दिली. कितीवर दिली? 100वर नाही पकडायचं, हे 135वर पकडायचं, कारण 135वर त्यांनी दिली ना सूट. सो भागिले 100. 27 एके 27, 27 5 100. सो 5ने 100ला भाग दिला 20%. सो पर्सेंटेज सूट या संपूर्ण ह्याच्यावरती 20% आहे. किती टक्क्याची? 20%. सो इथं गुणाकार आहे, गुणाकार आहे. सो इथे बघा आता हे काय झालं, इथून काय करू, 5.5 दोन्ही ठिकाणी. सो तो कॉमन काढला, 5.2 हा कॉमन काढला आपण. सो 5.2 कॉमन काढला तर शिल्लक राहिलं 5.2 अधिक 4.8 बरोबर आहे. भागाकारात हे 2.6 कॉमन काढा. 2.6 जर कॉमन काढलं तर खाली 2.6 वजा 1.6. सो 26 एके 26, 26 दोन्ही 22. सो 2चा इथं भाग लागला बरोबर आहे, 2चा भाग लागला. आता 5.2 अधिक 4.8, 0.2 इकडे टाका, 5 होईल. 5 आणि 5 किती झाले? 10. 10 आणि हे इकडचे 10.0 करा पाहिजेत. आणि इकडे तुमचं 2 आहे. सो 2.6 मधून 1.6 वजा झाले तर शिल्लक किती राहील? 1 राहील. सो 10 गुणिले 2 केलं तर 20 उत्तर यायला पाहिजे. सो याचं उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक. सिम्प्लिफिकेशन, हे सिम्प्लिफिकेशनमध्ये येणारे एक्झाम्पल्स आहेत. सो याचीही आपल्या क्लासमध्ये आपण चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करून घेतली आहे. सो हे कसे सिम्प्लिफाय करायचे त्याचं सरलीकरण करून आपल्याला ह्याचे ॲन्सर्स फाइंड आउट करावे लागतात. सो या प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. 3 संख्यांची सरासरी 77 आहे. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आणि दुसरी संख्या तिसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. सो पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या असं आपण पकडलं तर तिसऱ्या संख्येच्या दुप्पट ही दुसरी संख्या आहे. सो तिसरी संख्या x मानू. xच्या दुप्पट काय झाली? 2x. सो दुसरी संख्या 2x झाली. आणि पहिली संख्या दुसऱ्याच्या दुप्पट आहे. सो 2xच्या दुप्पट जर आपण केली तर ही किती येईल? 4x. सो या सगळ्यांची बेरीज त्याला भागिले 3 केलं तर सरासरी येईल बरोबर. ह्या सगळ्यांची बेरीज भागिले 3 केलं आणि ही सरासरी तुमची दिली 77. सो 4x अधिक 2x अधिक 3x किती झाले? 7x. 7x बरोबर 3 गुणिले 77. 7ने भाग दिला, 11चा भाग लागला. सो x बरोबर किती आलं? 33. 11 त्रिक 33. सो एक्सची व्हॅल्यू आली, तिसरी संख्या 33 आली. आपल्याला काय विचारले? पहिली संख्या. सो पहिली संख्या किती आहे? पहिली संख्या जर आपण बघितली तर ती आहे 4x. सो एक्सची किंमत ठेवा, 4 गुणिले 33, 30 गुणिले 4 120 आणि 3 चौक 12, 120 आणि 12 132. सो चौथं ऑप्शन याचं उत्तर पाहिजे. ओके, समजलं? या पद्धतीने प्रत्येक संख्या काढता येईल. 33 आणि पुढची काय झाली? 66 आणि ही 132. सो या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता बघा, हा एक प्रश्न साध्या व्याजावरती विचारलेला प्रश्न आहे बघा. 80,000 रुपयावर 9 महिन्यांसाठी प्रतिवर्ष इथं पाहिजे बरं का, प्रतिवर्ष. प्रतिवर्ष. सो नॉर्मल ह्याचं करेक्शन लक्षात घ्या. आता याच्यात बघा, हा जो रेट दिलाय 16,203 एका वर्षाचा रेट दिलाय. 16,203 हा 12 महिन्यासाठी दिलाय बरोबर. एक वर्ष म्हणजे काय असतो? 12 महिने. आपल्याला 9 महिन्यासाठी काढायचं आहे, म्हणजे ह्याच्या 3/4 आपण करू. एकतर ह्याला 16,203ला 3/4ने गुणू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने बघा, ह्याचं सिम्प्लिफिकेशन करा.
16 त्रिक 48 अधिक 2 ह्याचा जर सिम्प्लिफिकेशन साधा अपूर्णांक काढला, 16 त्रिक 48 अधिक 2 50/3. सो 50/3चे 9 महिन्यासाठी करायचे आहेत. 9 महिने म्हणजे किती बघा, 9 महिने म्हणजे ह्याला वर्षात कन्वर्ट केलं तर 304 येतात. सो इथे बघा 3 आणि इथं 4, 3ने भाग दिला, 3ला 3 कॅन्सल दिला, 4ने ह्याला भाग दिला तर हे 12.5 येतं. ओके, 50/4 बरोबर 12.5. सो 12.5% हा 9 महिन्यासाठीचा व्याजदर आला. बरोबर आहे, 12.5% हा 9 महिन्यासाठीचा व्याजदर आला. आता ह्या 12.5ने काढा बघा. आता 80,000चे 12.5. आता बघा आपण हे बघितले आपल्या शॉर्टकटमध्ये 12.5 बरोबर काय असतो 1/8. ओके, 1/8. किंवा या पद्धतीने बघा 8ने ह्याला भाग दिला, 8 एके 8, तर ह्याचं उत्तर डायरेक्ट 10,000 यायला पाहिजे. पण ज्यांना नाही लक्षात येत त्यांच्यासाठी मी परत जरा व्यवस्थित लिहून दाखवतो. 80,000 गुणिले व्याजदर किती आला 12.5 गुणिले आपण हे याला कन्वर्ट केलं आहे ह्याच्यामध्ये, बरोबर, वर्षाच्या ह्याच्यात ह्याला कन्वर्ट केलं आहे. ओके, किंवा ज्यांना भागिले याला 100 करा. तर 12/100 जर बघितलं तर 8 असतो, 1/8. सो 8ने ह्याला भाग दिला, 8 एके 8, 1 2 3 4, 1 2 3 4. सो ह्याचं उत्तर जे यायला पाहिजे सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज 10,000चं येईल बघा. सो ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. सो ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टकट जे आहेत हे सगळे शॉर्टकट आपल्या क्लासमध्ये आपण बघितलेले आहेत बघा. पर्सेंटेजचे जे छोटे छोटे शॉर्ट फॉर्म्स आहेत हे आपल्या RRDमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. सो ऑनलाईन आपली बॅच आहे, ज्यांना कोणाला लावायचे ते याला लावू शकतात. पुढचा प्रश्न बघा. आता अशा प्रकारचा प्रश्न 2023च्या बॅचला विचारला होता बघा. म्हणून आपण या स्वरूपाच्या प्रश्नांचे एक सेपरेट लेक्चर आपण घेतलेले आहेत. याच्यावरती आधारित खूप सारे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले एकत्र करून दिलेले आहेत. बघा एक फॉर्म्युला तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. फॉर्म्युला बघा इथे जर आपण बघितलं तर एक फॉर्म्युला या स्वरूपात लिहू शकतो आपण. a³ वजा b³ या कंसाचं जर आपण एक्सपान्शन केलं तर a मायनस b गुणिले a² अधिक ab अधिक b² असं त्याचं हे येतं. बरोबर आहे. आता दुसरा एक फॉर्म्युला लिहून घ्या, याचा एक तुम्हाला बेनिफिट झाला तर बघा पुढच्या वेळेस कधी अशा याच्यात बदल करून येऊ शकतात प्रश्न. सो बघा आता याला जर तुम्ही इथं जर तुम्ही याच्यात a बरोबर 3/2 म्हणलं, कारण a³ आहे ना हा, 3/2 3/2 3 वेळा गुणाकार, आणि bला जर तुम्ही 2.4 म्हटलं, 3.2 आणि 2.4 तुमचा b आहे. सो या किमती जर इथं ठेवल्या a चा क्यूब होईल आणि हा b चा क्यूब होईल. इथं बघा 3.2 म्हणजे a आहे, a चा स्क्वेअर, इथं a गुणिले b आलं आणि इथं अधिक b चा स्क्वेअर. येतंय लक्षात? सो इथं आपण a³ वजा b³ आणि ही संपूर्ण टर्म इथं जर खाली आणली इकडे तर ही किती आली बघा, a² अधिक ab अधिक b² बरोबर a वजा b एवढंच शिल्लक राहतात. आणि इथं बारकाईने बघितलं तर हे a³ आहे वजा b³ a³ वजा b³ आणि इथं a² अधिक ab अधिक b², म्हणजे फक्त आपल्याला a वजा b ची किंमत काढायची, ते आपलं उत्तर असेल. a किती आहे तुमचं 3.2 वजा 2.4. सो 3.2 मधून 2.4 गेले तर 0.8 राहतात. सो चौथं उत्तर आहे बघा, याचं चौथं उत्तर आहे. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि हा पाठ करून ठेवा. सो हे जे फॉर्म्युले आहेत अशा प्रकारचे एक्झाम्पल आजकाल विचारले जातात. ह्याचाही तुम्हाला फायदा झाला तर बघा, a प्लस b याच्यामध्ये दुसऱ्या कंसात a² वजा ab अधिक b². ओके,
ए स्क्वेअर वजा ए बी अधिक बी स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले आज मी तुम्हाला जे सांगितले ते दोन्ही नोट डाऊन करून ठेवा. याचा 100% पुढच्या कुठल्या प्रश्नांसाठी याचा उपयोग होईल. बघा 93 नंबरचा प्रश्न, 2001चे कॅलेंडर पुढीलपैकी कोणत्या वर्षासाठी सारखेच असेल, म्हणजे रिपिटेशन किंवा रिपीट होईल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातात की कधी ते रिपीट होईल. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक याच्या ट्रिक लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. ह्या ट्रिक्स काय एक्सेप्शन आहे या ट्रिकला, पण समजा जर लीप वर्ष असेल, लीप इयर असेल, लीप इयर समजा 2000 आपण पकडलं, कंसात मी फक्त मांडतो, तर हे लीप वर्ष बरोबर 28 वर्षांनी रिपीट होतं. किती वर्षांनी रिपीट होतं? 28 वर्षांनी रिपीट होईल हे लीप वर्ष. येते लक्षात? त्याच्यानंतर लीप वर्ष, लीप इयर +1 असेल, म्हणजे कंसात 2001 हे वर्ष असेल, तर हे बरोबर 6 वर्षांनी ह्याच्यामध्ये ॲड करायचं. 6 वर्षांनी हे होईल. सो हे 2028 मध्ये रिपीट झालेलं असेल. आणि हे जर आपण बघितलं तर हे 6 म्हणजे 2007 मध्ये हे रिपीट होणार, म्हणजे ह्याचं उत्तर खरं तर 2007 पाहिजे. पण हे तुम्ही ट्रिक लिहून घ्या. लीप वर्ष अधिक 1 वर्ष असेल तर म्हणजे 2000, त्यानंतरचं पुढचं वर्ष 2001, आणि लीप वर्ष अधिक लीप इयर अधिक 2 किंवा लीप इयर अधिक 3 वर्ष जर ह्याच्यात असेल, म्हणजे अनुक्रमे हे 2002 आणि 2003 असेल, तर या दोन्हीसाठी तुम्हाला किती ॲड करायचे असतात? ह्याच्यात 11 वर्ष ॲड करायची. ह्याच्यात 11 वर्ष ॲड करायची. सो 2002चं कॅलेंडर 11 वर्ष जर त्यात ॲड केलं तर 2013 रिपीट होईल, आणि हे 2014ला रिपीट होईल 2003चं कॅलेंडर. ओके, सो हे शॉर्टकट्स तुम्ही लिहून घ्या. सो आपल्याला विचारले 2001चं, तर सो 2001 मध्ये आपण अधिक 6 ॲड करणार, आणि याचं उत्तर काय असेल? 2007. सो जे कोणी व्हिडिओ बघत आहेत, व्हिडिओ पॉज करून ह्या सगळ्या शॉर्टकट्स, शॉर्ट ट्रिक लिहून घ्या. ह्याला काही अपवाद आहेत, पण हे अपवाद आपल्याला पाहायची आवश्यकता नाही, कारण आत्तापर्यंत हे अपवादावरती कुठला काही प्रश्न आले नाही, किंवा जे अपवाद आहेत ते आपल्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, सो ही ट्रिक लक्षात घ्या. लीप वर्ष 28 वर्षांनी बरोबर रिपीट होतं. सो 28 वर्ष ॲड करायचे. लीप वर्षानंतरचं दुसरं इमिडिएट पुढचं वर्ष असेल तर त्याच्यात 6 ॲड करायचं, आणि राहिलेली कोणतं पण वर्ष जर बघितली तर त्याच्यामध्ये 11 ॲड करायचं. आपल्याला त्याचं कॅलेंडर रिपीट झालेलं आपल्याला दिसतं. आता बघा, एक चौकोन दिलाय, सॉरी आयत दिलाय. आयताची लांबी वाढवली आणि रुंदी. सो आयताचं जे क्षेत्रफळ असतं, लांबी गुणिले रुंदीचं क्षेत्रफळ असतं, ते काय म्हणतायत? क्षेत्रफळ सारखंच ठेवायचं आहे. सो लांबी वाढवली तर रुंदी कितीने कमी करायची क्षेत्रफळ सारखं ठेवण्यासाठी. सो याच्यासाठी आपण शॉर्ट ट्रिक आपण बघणार आहोत. याच्यासाठी AB रूल बघतो आपण, L/B, बरोबर? AB रूल किंवा LB रूल ह्याला म्हणा. आता बघा, लांबी कितीने वाढवली? लांबी वाढवली 25%. सो 25% बरोबर किती असतात? 25% म्हणजे 25/100 म्हणजे 1/4. सो याचं जो फ्रॅक्शन आहे तो 1/4. वाढवली म्हणजे ह्याला प्लस करा, बरोबर आहे? सो ब्रेड कितीने कमी करावी लागेल जर क्षेत्रफळ सारखंच ठेवायचं असेल. सो ह्याच्यात वरचा अंश आहे तसा लिहा. अंश काय आहे? 1, आणि छेदामध्ये 4+1 करा. 4+1 5, म्हणजे 1/5ने काय करावं लागेल? ब्रेड कमी करावे लागेल. सो 1/5 म्हणजे टक्केवारीमध्ये जर आपण बघितलं, 1/5 गुणिले 100 करा, 5ने भाग दिला तर हे बरोबर किती येईल? 20% काय होईल? कमी होईल. सो त्याची जी ब्रेडथ आहे किंवा रुंदी ही किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? तर 20% कमी करावी लागेल. सो ही एक सिंपल मेथड आहे. जर ही कमी केली असते, ही जर कमी केली असते लांबी, तिथं मायनस साईन केलं असतं, आणि इकडे अंश आहे तसा 4+1 केला असता 1/3, म्हणजे ही कितीने वाढवावी लागली असते आयताची रुंदी? 33.33%. ओके, सो या स्वरूपात आपल्याला हे उदाहरणं सोडवावी लागतात.
95वा प्रश्न बघा, जर 80 मीटरच्या शर्यतीत एने, आता ही टोटल शर्यत आहे 80 मीटरची, एने 20 सेकंद घेतले, एला जो लागलेला टाईम आहे तो 20 सेकंदाचा आहे आणि बीला लागलेला जो टाईम आहे तो आहे 25 सेकंदाचा, म्हणजे हा 5 सेकंद जास्तीचे घेतोय, बी हा 5 सेकंद जास्त धावतोय, बरोबर. हा 25 आणि हा 20 सेकंद, म्हणजे 5 सेकंदाने हरवतोय, पण आपल्याला अंतर फाइंड आउट करायचं आहे. सो आपण मग 5 सेकंदात समजा ए आणि बीने सुरुवात बरोबर केली आणि ए इथं पोचला आणि हा बी इथंच आहे, किती सेकंद मागे, इथं 5 सेकंद एवढं अंतर तो मागे आहे, किती सेकंद, 5 सेकंद, आणि हा डिस्टन्स आपल्याला माहीत नाही. सो हा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा डिस्टन्स. सो 5 सेकंदात हा किती धावतो ते काढायचं आहे. म्हणजे बीचं स्पीड जर आपल्याला माहिती असेल तर बीचं स्पीड माहिती झालं तर एका सेकंदाचं स्पीड काढू, म्हणजे 5 सेकंदात किती त्याला वेळ काढता येईल. सो स्पीड ऑफ बी काढलं तर बी हा टोटल अंतर 80 मीटर अंतर 25 सेकंदात धावतोय, म्हणजे हे बीचं स्पीड मिळालं आपल्याला. ओके, सो म्हणून बीने 5 सेकंदात किती अंतर धावलं, बी 5 सेकंदात बी विल कवर, बीचं स्पीड आहे 80/25 गुणिले 5 सेकंद. सो 5 एके 5, 5 5 25, 5 एके 5 16. सो या 5 सेकंदात त्याने 16 मीटर एवढं अंतर कव्हर केलं असेल. हे किती अंतर आहे, 16. सो याचाच अर्थ एने बीला 16 मीटरने हरवला आहे, कारण तो इथं पोचला त्यावेळेस 16 मीटर हा पाठीमागे होता, कारण पुढच्या 5 सेकंदात हा 16 मीटर अंतर धावतोय. सो हे 16 उत्तर यायला पाहिजे, 16 मीटर. बघा परत एकदा सांगतो कसं प्रश्नाचं उत्तर काढायचं. प्रश्न समजून घ्या. 80 मीटरचं टोटल डिस्टन्स आहे आणि या 80 मीटरमध्ये एला लागलेला वेळ हा 20 सेकंदाचा आहे, बीला लागलेला वेळ 25 सेकंदाचा, म्हणजे बी हा 5 सेकंद जास्तीची घेतोय एपेक्षा. सो आपण काय केलं, बीचं स्पीड काढलं. बीचं स्पीड म्हणजे 80 मीटर 25 सेकंदात कंप्लीट करतो, तो 80/25 हे बीचं स्पीड आलं मीटर पर सेकंद. आणि मग या 5 सेकंदात बी किती धावेल, 5 सेकंदात बी किती कव्हर करेल, 80/25 गुणिले 5 केलं आणि हा जर सोडवलं तर 16 मीटर हे उत्तर आलं. पुढचा प्रश्न आपण बघूया. जर पूर्वेची जागा वायव्येने घेतली, बघा पूर्वेची जागा वायव्येने, ही काय आपली उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. ही असते वायव्य, ही असते ईशान्य, ही असते आग्नेय आणि ही असते नैऋत्य. बघा थोडं जरी डोकं चालवलं ना, पूर्वेची जागा वायव्येने घेतली तर पश्चिमेची जागा, म्हणजे पूर्वेच्या अपोजिट पश्चिम येते, बरोबर. पूर्वेच्या अपोजिट पश्चिम येते आणि वायव्येच्या अपोजिट काय येतं, आग्नेय येते. म्हणजे जर या पद्धतीने हे सगळं जर फिरवलं, बघा या पद्धतीने हे इकडं फिरवलं तर आग्नेय जे असेल ते उत्तर यायला पाहिजे. येत आहे का लक्षात तुमच्या. बघा पूर्वेची अपोजिट काय आहे, पश्चिम. पूर्वेची अपोजिट आपल्या ह्याच्यानुसार बघितलं तर पश्चिम आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, पूर्वेच्या जागेवर इथं वायव्य बसवलं, पूर्वेच्या जागेवर इथं वायव्य बसवलं, म्हणजे वायव्यच्या अपोजिट काय येईल इथं, वायव्यच्या अपोजिट काय असतं, आग्नेय. आणि खरं म्हणजे मग ही पश्चिम दिशा आहे. सो पश्चिमेच्या जागेवर काय आलंय, आग्नेय आलंय. सो चौथं उत्तर असायला पाहिजे, चौथं उत्तर असायला पाहिजे. आता बघा खाली दिलेल्या श्रेणीचा अभ्यास करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर बघा इथं काय झालंय, याच्यामध्ये +90 केलेत, याच्यामध्ये +100 केलेत, याच्यामध्ये +110 केलेत बघा. सो याच्यात अधिक किती करायला पाहिजे, 120. सो 310 + 120 10 आणि 300 + 100 400 आणि 10 430 उत्तर यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3. सो +90 +100 +110 +120 या स्वरूपात. सो इथं 430 यायला पाहिजे. या पद्धतीने सोडवायचं आहे. आता बघा इंग्रजी वर्णमाला जर आपण लिहिल्या
तर त्याच्यामध्ये जर बारकाईने आपण इथं चेक केला तर ए बी सी डी आणि ई, म्हणजे बारकाईने बघा एफ जी, म्हणजे सी नंतर डी आहे, डी स्किप केला आणि ई घेतला, ई नंतर एफ आहे, एफ स्किप केला आणि जी घेतला, जी एच आणि आय. सो एच स्किप केला, आय यायला पाहिजे. सो तुमचं उत्तर आयने सुरू झालेलं पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन्स गेले. सो दोनपैकी कुठलं निवडायचं. आता पुढे बघा एम एन ओ, म्हणजे इथं पण एन स्किप केला ओ आला, पी स्किप केला क्यू आला, क्यू आर स्किप केला एस यायला पाहिजे एस. सो तुमचं उत्तर काय पाहिजे, आणि हा रिपीट होतोय, पुढचा जो आहे तो रिपीट होतोय. सो आय एस एस पाहिजे. सो ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे, चौथा असणार नाही. ओके. 99 नंबरचा प्रश्न बघा. हा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. ए बी सी डी आणि ई हे एका बाकावर बसलेले आहेत. ए हा बीच्या शेजारी बसला आहे, ए हा बीच्या शेजारी बसला आहे, आणि सी हा डीच्या शेजारी बसला आहे. डी हा बेंचच्या डाव्या बाजूला असलेल्या ई बरोबर बसला नाही. सो बेंचच्या डाव्या बाजूला कोण बसलं आहे, समजा ही लेफ्ट साईड आहे, डाव्या बाजूला कोण बसलं आहे, ई बसला आहे. ओके. सो डी ह्याच्या शेजारी नाही आहे, सो ई इथं बसला आहे, डी याच्या शेजारी नाही आहे. सी हा उजवीकडून दुसऱ्या क्रमांकावर आहे, सो ही उजवी बाजू आहे, उजवीकडून दुसऱ्या क्रमांकावर इथंच तुमचा सी आहे. ओके. ए हा बी आणि ईच्या उजवीकडे आहे, सो ए हा बी आणि ईच्या उजवीकडे आहे, आणि ए आणि सी हे एकत्र बसले आहे. सो ए आणि सी एकत्र बसले असतील तर एला इथं बसवावं लागेल, सो बीला इथं बसवावं लागेल तुम्हाला. ओके. आणि पुढचं वाक्य काय होतं, सी हा डीच्या शेजारी बसला आहे, सी हा डीच्या शेजारी म्हणजे इथं आला. आणखी कुठलं एक वाक्य आपल्याला, डी हा बेंचच्या डाव्या बाजूला असलेल्या ई बरोबर बसला नाही, सो ई आणि डी एकत्र नाही आहे. सो आपलं हे फायनल झालं बघा, ए बी सी डी आणि ई. ओके. आपल्याला काय प्रश्न विचारला आहे, एची स्थिती असणारा पर्याय निवडा. ए कुठे, बी आणि सीच्या मध्ये आहे, सो ए हा बी आणि सीच्या दरम्यान आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. बी आणि डी दरम्यान नाही आहे, तर बी आणि सीच्या दरम्यान. ओके. शेवटचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती आकृती मुले, विद्यार्थी आणि संगीतकार यांच्यातील संबंध दाखवेल. आता बघा याच्यात काही मुले आहेत ती विद्यार्थी पण असतील, त्याच्यातली काही संगीतकार पण असतील. सो काही मुले विद्यार्थी असू शकतात. समजा हा जो ग्रुप बघितला हा मुले म्हटलं आपण, आणि पुढचा हा विद्यार्थी म्हटलं, आणि हा काय म्हटलं, संगीतकार. आता बारकाईने बघा, काही मुले विद्यार्थी असू शकतात, काही मुले संगीतकार असू शकतात. सो हे कवर होईल, हे कवर होईल. आणि काही विद्यार्थी संगीतकार पण असू शकतात, काही विद्यार्थी संगीतकार पण असू शकतात. सो यांच्यामधला संबंध दाखवणारी जी डायग्रॅम आहे ती ऑप्शन नंबर 1 ही असायला पाहिजे. सो ही संपूर्ण चर्चा आपल्याला याची करता आली. सो थँक्यू व्हेरी मच. पुढची जी ही असेल टेस्ट, या टेस्टमध्ये DIचे काही प्रश्न मी ह्याच्यात जास्त आलेले नाहीत. पुढच्या काही प्रश्नामध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन, सांख्यिकीवर आधारित काही प्रश्न आपल्या टेस्टवरती असतील. सो थँक्यू व्हेरी मच.